कारण भरपूर सारे शेतकरी म्हणत होते की आमचं सोलर जास्त पाणी मारत नाहीये. त्याचे दोन कारण आहेत. तर पहिलं तर तुम्ही इथं बघू शकता की या प्लेटवर किती धूळ बसलेली आहे. याच्यावर जरी काही असं थोडं जर नॉर्मल पुसायचं म्हणलं तरी बघा तुम्ही किती धूळ झालेली आहे याच्यावर. ही धूळ काय होतंय वरून आता प्लेट खाली ब्लॅक कलरची आहे, परंतु तुम्ही असं बघू शकता सगळं पांढरं शिपीट दिसायला लागलंय. ही जर धूळ तुम्ही साफ करून घेतली एक कोरड्या कपड्याने किंवा ओल्या कपड्याने पाणी देखील मारून तुम्ही हे साफ करून घेऊ शकता. हे साफ केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी धुळीचा प्रॉब्लेम कमी झाल्यानंतर पाणी जास्त मारू शकतो. परंतु काही शेतकरी म्हणतात की धूळ आम्ही साफ केली स्वच्छ सोलर आमच्या मग कन्व्हर्टर मध्ये काही प्रॉब्लेम झालाय का, तर तो देखील प्रॉब्लेम आहे. तो आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. तर बघू शकता ह्या प्लेटवरची भरपूर धूळ साचली. आता हे 7.5 HP दोन आहे, तिथं पलकडी काही आलकडी काही दोन ठिकाणी लावलंय आणि इथं नांगरणी वगैरे चालू असल्यामुळे आणि उन्हाळ्यात जास्त धूळ येते. आणि इथं साईडला रस्ता देखील आहे, रस्त्याचे वाहन वगैरे जायले असते त्याची धूळ इकडे येते. शक्यतो तुम्ही सोलर बसवते वेळेस रस्त्याच्या कडेला बसवायचेच नाहीत आणि बसवले तर ह्याला वारंवार धुळीनं साफ करून घ्यायचं. आता याच्यावरची धूळ भरपूर साचलेली आहे. त्या कारणामुळे आता काय होतं इथं सोलर हे जास्त प्रमाणामध्ये पाणी मारत नाहीये. तर हे जर साफ केलं तर तुम्ही पाणी मारू शकता. आणि दुसरं तुम्हाला सेटिंग करायची ती म्हणजे इथं बघू शकता आता कंट्रोलर पर सेटिंग असते. तर हे कंट्रोलर आहे, रोटोसोलचं सोलर आहे हे. आणि वरून याला या ठिकाणी हे वायर आलेले आहेत. हे दोन ह्याचे इनपुटचे वायर आहेत, प्लस मायनस मध्ये असतं हे. आणि ह्या ठिकाणी हे तुमचं आउटपुटचं वायर आहे, म्हणजे जे काय तुमचं मोटर इकडे जाणार वायर आहे. तर तुम्ही ज्यावेळेस तुमची मोटर चालू करत असता त्यावेळेस तुमचं कधी कधी आपल्या गावाकडे म्हणतात की उलट कनेक्शन झालं वगैरे असं असतंय. तर या ठिकाणी हे जे खालचे 3 लाल वायर दिसायलेत यातील तुम्हाला काय करायचं, कोणतेही 2 वायर चेंज करून बघायचे. म्हणजे उलट जर कनेक्शन आलं फक्त ती बसवल्यानंतर एकदाच कनेक्शन उलट आलं तर येऊ शकतं आणि त्यानंतर ते यायची काही गॅरंटी नसते किंवा येत नसतं. कारण उन्हाचं जरी कमी जास्त प्रेशर असलं तर ते कमी जास्त पाणी मारतं. परंतु त्या ठिकाणी कनेक्शन उलट झालं म्हणून मोटर बंद पडणं हे काही नसतं. या ठिकाणी बघू शकता हे स्विच आहे, ऑन ऑफचं स्विच आहे. हे इनपुटचे 2 वायर आहेत, प्लस मायनस आहे. आणि या ठिकाणी हे आउटपुटचं म्हणजे मोटरकडे जाणार आहे. हे फक्त तुम्ही एकदा काय करायचं वायर चेंज करून बघायचं आहे. चेंज केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जर झालं असेल उलट कनेक्शन वगैरे तर ते नीट होईल आणि तुमचं देखील पाणी जास्त मारेल. शक्यतो फक्त ज्यावेळेस ते बसवत असतात त्यावेळेसच उलट किंवा सव्वासं हे कनेक्शन होण्याची शक्यता असते, त्यानंतर होत नाही. आता या प्लेटवर बघू शकता किती धूळ झाली आहे आणि हे धूळ साचल्यामुळे देखील त्या ठिकाणी ते पाणी कमी मारण्याची शक्यता असते. तर इथं बघू शकता हे त्यांनी पाईप इथंच काढलेला आहे आणि इथं जोडणार आहेत ते. तर सध्या आता ऊन कमी आहे त्यामुळे आपण काही चालू करणार नाहीत आणि असं देखील होऊ शकतं. त्यामुळे प्लेट साफ करा एकदा आणि त्यानंतर होऊ शकतंय तुमचा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नाही तर इथं उलट वगैरे कनेक्शन असतंय मधून तुम्हाला जास्त प्रेशर वाढवायची वगैरे काही जास्त सेटिंग नसते. कारण उन्हाच्या जसं ऊन आहे तसं तुम्हाला तिथं त्या ठिकाणी पाणी हे मारत असतं. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.